महाराष्ट्रामध्येच या वर्षी अतिशय टोकाच्या गोष्टी झाल्या। काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी दुष्काळ। पुणे हे महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच झालेलं आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान दोन्हीमुळे झाले। म्हणजे काही ठिकाणी अतिवृष्टी झाली म्हणून नुकसान झालं, काही ठिकाणी दुष्काळ म्हणून नुकसान झालं। तसंच पाण्याची ही परिस्थिती अतिशय गंभीर संपूर्ण राज्याच्या अनेक भागांमध्ये आणि पुणे जिल्ह्याचं तुम्ही बघितलं तर या वर्षी पुण्यामध्ये अपेक्षित असा पाऊस पडलेला नाही। आणि ज्या भागात म्हणजे आता तुम्ही उजनीच्या धरणाचीच परिस्थिती बघाल, उद्या मी उजनीचं धरण पाहायला जाणार आहे, कारण का मागच्या वर्षी ह्याच वेळी जवळपास 100% उजनीचं धरण होतं। आज 40%हून कमी आहे असं मला आजच सकाळी ती सगळी माहिती आलेली आहे। तो उजनीचा प्रश्न झाला। पण पुणे शहरामध्ये आणि अनेक जी धरणं आहेत जी पुण्याला पिण्याचं पाणी देतात आणि पुण्याला ज्या ग्रामीण भागात ते नंतर पाणी जातं, या सगळ्यामध्ये पाण्याची कमतरता पुढच्या काही महिन्यात होऊ शकते अशी परिस्थिती आहे। तर मी मागच्याही महिन्यात आम्ही सगळे म्युनिसिपल कमिशनरांना भेटायला गेलो होतो आणि मी स्वतः पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्यांना 1 महिन्यापूर्वी पत्र लिहिलं होतं की दुष्काळाची आणि अतिवृष्टीची अशी मिक्स्ड परिस्थिती राज्यात आहे, जिल्ह्यात आपल्या आहे आणि अनेक तालुक्यांमध्ये आहे। तर पाण्याच्या नियोजनात अतिशय गांभीर्याने सरकारने घ्यावं आणि अनेक ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघात जिथे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते, इथे आम्ही अनेक चांगले पाण्याचे कार्यक्रम घेतले किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा केली, पण सोर्स आणि रिसोर्स ज्याला आपण म्हणतो पाण्याचीच कमतरता आहे। त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आम्हाला इच्छा नसतानाही टँकरही सुरू करावे लागले। त्यामुळे पुढच्या काळामध्ये पुढच्या 3-4 महिन्यामध्ये पाण्याचं नियोजन शहरात आणि ग्रामीण भागात, शहरामध्ये आपल्याला लागतं ते पाणी आणि ग्रामीण भागात शेतीचं पाणी, पिण्याचं पाणी आणि गुरांना लागलेलं पाणी, या सगळ्याचं नियोजन सरकारने तातडीने करावं असं गेले महिना ते 1.5 महिना मी पार्लमेंटला जायच्या आधीही प्रशासनाला ही विनंती केलेली आहे। आणि मी आताही अतिशय विनम्रपणे महाराष्ट्र सरकारला विनंती करते की ह्या विषयात जातीने लक्ष घालावं। तुम्ही पत्र लिहिलं होतं 1 महिन्यापूर्वी या संदर्भामध्ये, त्यामध्ये कुठलीही कार्यवाही झाली नाही का? महिन्याभरामध्ये पालकमंत्र्यांनी बैठक घेतली नाही का? मला खरं तर 1 महिन्यापूर्वी मी गेले 3 आठवडे पार्लमेंटमध्ये आहे, त्याचा फॉलोअप आम्ही करतोय। मी रेग्युलरली म्हणजे आठवड्यातून एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातली पाण्याच्या परिस्थितीचा आढावा आठवड्यातून एकदा मी घेते, ग्रामीण आणि शहर सगळ्याचाच। त्याच्यामुळे त्याचं मॉनिटरिंग आम्ही आमच्या पद्धतीने करतो आहे। पण सरकार दरबारी ह्याच्यातून काय स्पेसिफिक काही निर्णय झाले असले तरी माझ्या कानावर अजून तरी ते आलेले नाहीत। हो, अर्थातच कलेक्टर, कमिशनर, पालकमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांना मी परत एक पुढच्या 2 दिवसात, आता मी मतदारसंघात माझा पुढचे 8-10 दिवस मी इथेच आहे, पुन्हा एकदा सगळा दौरा झाल्यावर, कारण का 3 आठवडे मी पार्लमेंटमध्ये होते, पार्लमेंटमध्ये आल्यावर कालच तर परवाचं पार्लमेंट संपलं आहे। आता संपूर्ण पुन्हा प्रत्येक तालुक्यात जाऊन तालुक्याच्या लेवलला BDO, तहसीलदार या सगळ्यांची चर्चा करून काय पाण्याची परिस्थिती आहे तो आढावा घेऊन मग एक 3-4 दिवसांनी मी पुन्हा पत्र लिहीन किंवा त्यांची वेळ मागून त्यांची गाठ घेणार। मेट्रो प्रकल्पाबद्दल म्हणजे स्मार्ट सिटी हा फेल प्रोजेक्ट आहे। मेट्रो प्रकल्प हा सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नंतर केला पाहिजे, मात्र मेट्रो प्रकल्पाला धरूनच पुण्याचा विकास झाला आहे, ती स्मार्ट सिटी मानली जात आहे। तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्हाला करता आली नाही म्हणून विरोधक टीका करतात, असे थेट आरोप तुमच्यावर केले जातात। काय होईल, माझ्यासाठी लोकशाही आहे, त्याच्यामुळे कोणीतरी टीका केलीच पाहिजे, त्याच्यात गैर काय? दडपशाही ते करतात, लोकशाही आम्ही करतो, त्याच्यामुळे त्यांना एक इन्फ्रास्ट्रक्चरचं बोलायचा अधिकार आहे। पण मी पण एक लोकप्रतिनिधीमुळे कोण असतो, तो पण नागरिकच आहे ना, आणि आम्ही नागरिकांचेच प्रश्न मांडत असतो। आता नागपूरमध्ये जे झालं तुम्ही माहिती आहे, अतिवृष्टी झाली, काय झालं नागपूरच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं? फुल्ली कोलॅप्स झालं, कारण का तिथले सगळे नाले बंद झाले। त्याच्यामुळे जे काम नागपूरमध्ये झालं मेट्रोचं पूर्णपणे, आणि नागपूरची मेट्रो हॅज फेल्ड, ते प्रॉफिटमध्ये नाही आहे प्रोजेक्ट। आता पुण्याचं होतं आहे त्याला माझा अजिबात विरोध नाही, पण माझं म्हणणं आहे जसं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, जसं मेट्रोच्या इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे घालता तसे गटारासाठी, फुटपाथसाठी, कचऱ्यासाठी, पाण्यासाठी यालाही तेवढंच करा ना पैसे। तेव्हा आम्ही जेव्हा पैसे मागायला जातो तेव्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन आम्हाला म्हणतं पैसे नाही, बजेट संपलं आमचं। मग मेट्रोसाठी तुम्हाला बजेट आहे पण आमच्या मूलभूत सुविधांसाठी नसेल, आम्ही त्यासाठीच तर न्याय मागतोय ना। अधिवेशन पार पडलेलं आहे, मात्र 250 खासदारांचं निलंबन
या संदर्भात बोलताना दादांनी समर्थन केलेलं आहे, तिथे निलंबनाची कारवाई झालेली आहे आणि उपराष्ट्रपतींची अशा पद्धतीने निलंबन करणं, टिंगल करणं हे चुकीचं आहे आणि नियमाला धरूनच ते निलंबन आहे असं अजितदादा. कशाला धरून? नियमाला धरून आहे म्हणे. मला नाही वाटत त्यांचं तुम्ही अर्ध स्टेटमेंट सांगताय. ते असंही म्हणाले की मला त्याची फारशी माहिती नाही, पण जर झालं असेल तर असं मला वाटतं ते बोललेले आहेत. करेक्ट? त्यांनी स्पष्टपणे जाहीर समर्थन केलं त्या दीक्षेत. नाही, समर्थन त्यांनी केलं असेल कारण का ते सरकारचे अविभाज्य भाग आहेत. समर्थन करावंच लागेल त्यांना. दी इज नो चॉईस. मी स्वतः पार्लमेंटमध्ये होते आणि तुम्ही रेकॉर्ड माझा चेक करू शकता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता 5 लोकसभेत आणि 4 राज्यसभेत खासदार आहेत. त्यातल्या एकांचं मी नाही सांगू शकत कारण का आता ते वेगळे बसतात. दोन्ही ठिकाणी एक वेगळे बसतात. पण आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला सगळ्यांना, मी 18 वर्ष खासदार आहे, आम्ही कधीही वेलमध्ये जात नाही, आम्ही कधीही घोषणा देत नाही, आम्ही कधी बोर्ड दाखवत नाही. आणि ह्याचा उल्लेख माननीय प्रधानमंत्र्यांनीही केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बिजू जनता दल हे 2 असे पक्ष आहेत जे अशा कधी गोष्टी करत नाही, ज्या आम्ही कधी केलेलं नाही. तुम्ही माझा रेकॉर्ड चेक करा, त्या दिवशी व्हिडिओ पण चेक करा की आम्ही घोषणा दिलेल्या नाहीत. आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो की आम्हाला चर्चा पाहिजे. अमोल दादा आणि मी एवढीच मागणी करत होतो की हाऊसमध्ये ऑर्डरमध्ये आणा. एक दुसरं जो हल्ला झाला आहे कन्व्हिनियंटली काय झालं आहे, सगळे हल्ला झाल्यावर कोणीच आम्हाला प्रश्न विचारत नाही आहे. म्हणजे पुण्याला खासदार आता नाही आहेत, पण आपल्या जिल्ह्याचे 2 खासदार ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी हाऊसमध्ये होते. त्याचा कोणी का मला प्रश्न विचारत नाही की हल्ला झाला आहे तुम्ही विसरलाय सगळे. अहो 500 खासदारांचं झालंच होतं त्या दिवशी कार्यक्रम. जर त्या माणसाकडे बॉम्ब असता, जर त्याच्या माणसाकडे जो गॅस होता तो दुसरा कुठला तरी असता किंवा तो एक सेल्फ डिटोनेटिंग माणूस असता आणि बॉम्ब ब्लास्ट झाला असता, काय झालं असतं लोकसभेमध्ये त्या दिवशी? हे सगळेच विसरलेत. सगळ्यात महत्त्वाची बिल्डिंग जिथे या देशाचे व्हाईस प्रेसिडेंट असतात, उपराष्ट्रपती असतात, प्रधानमंत्री असतात, स्पीकर असतात, अतिशय महत्त्वाची वास्तू आहे ती. आम्ही काय फक्त खासदारांबद्दल बोलत नाही, तिथे खूप मोठा स्टाफ असतो, तिथे पोलीस यंत्रणा एवढी मोठी असते. एवढ्या महत्त्वाच्या वास्तूमध्ये तिथे प्रधानमंत्री रोज येतात, उपराष्ट्रपती रोज येतात, स्पीकर रोज असतात. अशा ठिकाणी जर हल्ला होत असेल, एखादा माणूस उडी मारून त्या लोकसभेमध्ये जिथे प्रधानमंत्री बसतात तिथे उडी मारून गॅस सोडू शकतो असा, तर या देशाची सेफ्टी आणि सिक्युरिटी जबाबदारी कोण घेणार? काय अकाउंटेबिलिटी नको? आज लोकसभेत झाले, उद्या रस्त्यावर होईल हे सगळं. काल झालेलंच आहे जम्मू काश्मीरमध्ये. काल 5 लोक ज्या पद्धतीने गेलेले आहेत आणि मी तुमच्या सगळ्या चॅनलवर बघितलेलं आहे की एका माणसाचं मला असं वाटतं की त्यांचं डोकंच बाजूला केलेलं आहे. एवढी अतिशय क्रूर हत्या आपल्या लोकांची झालेली आहे. म्हणजे जे आपले लोक आहेत, ज्यांच्यामुळे आपण इथे राहतो, जे सैन्य आपलं आहे ते शहीद झालेले आहेत. मग सैन्य शहीद तिथे होतं आहे, पार्लमेंटमध्ये अटॅक होतो आहे, याचा अर्थ काय? आणि मग आमचं निलंबन का? की आम्ही महागाई, कांद्याला भाव मागितला, आम्ही पार्लमेंटच्या अटॅकवर चर्चा मागितली, ही आमची चूक? ही लोकशाही नाही, आणीबाणी झाली आहे देशामध्ये. आता ही सगळी माहिती दादांना कदाचित नसेल काय काय झालंय. तो हल्ला झाला त्या दिवशी सुनील तटकरे होते का नाही मला आठवत नाही, त्या दिवशी ते होते का नाही, पण अमोलदादा होते मला वाटतं, फैजल होता, मी तर होतेच. आणि आमच्या समोरच तो हल्ला झाला ना. तो आम्ही सगळ्यांनी तिथे जो हल्ला पाहिला. आणि मी तुम्हाला सांगते की त्या दिवशी म्हणजे मला अभिमान वाटतो एका गोष्टीचा, पक्ष राजकारण सगळं बाजूला ठेवून सगळे खासदार एक झाले. काही तो मुलगा ते 2 मुलं करू शकत असती, पण एकामेकाला वाचवण्यासाठी सगळे खासदार आणि जो इनर जे मार्शल्स वगैरे म्हणतात, जो आतला स्टाफ असतो, एकही पोलीस नव्हता तिथे. सगळा जो इंटरनल स्टाफ आणि खासदारांनी मिळून थोपवला त्या दिवशीचा प्रॉब्लेम. आणि त्याच्यात आणि प्रत्येक खासदार, एक खासदार सोडून कोणीही तिथून पळून गेलं नाही, सगळे एकामेकाची मदत करत होते. जरांगेंनी काल पुन्हा नवीन डेडलाईन दिलेली आहे. म्हणजे हे कुठेतरी मॅच फिक्सिंग वाटते का? म्हणजे हाईप तयार केली गेली 24ला डायरेक्ट 20ला. म्हणजे सरकार आणि जरांगेचं काही त्याला जोडून असा प्रश्न आहे की राम मंदिराचं लोकार्पण पण त्याच दिवशी होतंय आणि तेव्हाच भाजप असं म्हणतंय की संपूर्ण देशात दिवाळी साजरी करा आणि तेव्हाच मनोज जरांगे अमरण उपोषणाला सांगतात. नाही, एक 20 आहे आणि दुसरा 22 आहे, 2 दिवसाचं अंतर आहे. नाही, जरांगे पाटलांनी 20 तारीख दिलेली आहे आणि राम मंदिराची 22 तारीख आहे. पण एन्व्हायरमेंट असं क्रिएट होतंय का? 20 पासूनच होते त्याच्या आंदोलनाची
म्हणजे मला असं वाटतं कदाचित काल सरकारने काही त्यांच्याशी चर्चा केली असेल, मला माहिती नाही माझं त्यांच्याशी काही, म्हणजे मी तुमच्या टी व्हीवर किंवा जे वर्तमानपत्रात वाचलं तेच मला माहिती आहे, मलाकडे काही वेगळी माहिती नाही आहे. पिटिशन जी आहे ती आता मान्य केली आहे. 24 जानेवारीला त्यावरती सुनावणी होती आहे. आता भाजपकडून अशी टीका होती की महाविकास आघाडीच्या काळातच हे खरं तर आरक्षण गेलेलं होतं, पण आता क्युरेटिव्ह पिटिशन मान्य झाल्यामुळे नक्कीच मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा एक विश्वास आहे आणि त्यामुळेच मनोज जरांगे यांनी जो त्यांचा उद्याचा अल्टिमेटम होता तो पुढे ढकलला. क्युरेटिव्ह पिटिशन वकील तेच होते, ते जेव्हा होते तेच आणि आत्ता आहेत तेच वकील आहेत ना, वकील कुठे बदलले? क्युरेटिव्ह पिटिशन दुरुस्त करायचं काम हे गोखले इन्स्टिट्यूटला देण्यात आलेलं आहे. गोखले इन्स्टिट्यूटचा हाच अहवाल जो गायकवाड समितीला सादर करण्यात आला होता, सर्वोच्च न्यायालयामध्ये फेटाळण्यात आला. पुन्हा एकदा त्यांच्याकडेच दुरुस्ती करायला दिलं, कितपत योग्य आहे? एकतर गोखले इन्स्टिट्यूट ही अतिशय उत्तम इन्स्टिट्यूट आहे, पण त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर आणि तेवढा वेळ आहे का सगळं करण्यासाठी? त्याच्यामुळे गोखले इन्स्टिट्यूट ही अतिशय उत्तम ही या देशातली इन्स्टिट्यूट आहे, पण मला एकच काळजी वाटते की जो वेळ दिलेला आहे त्यांना, तेवढ्या वेळात एवढं मोठं काम करणं शक्य आहे का नाही हे आपल्याला गोखले इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करूनच विचारावं लागेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न मग अधूर राहिला, हे चाललंय काय म्हणजे जरांगे एकीकडे पुन्हा हे तर करतात, पुन्हा 20 कुठेतरी फिक्सिंग वाटते. मला असं वाटतं आरक्षण, मग धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लिम समाजाचे आरक्षणाचे जे काही मुद्दे आहेत त्याच्यात मी म्हणजे माझ्या वाचनात जे आलं, मी सेशन इथलं फॉलो करत नव्हते, पण जे काही टी व्ही किंवा वर्तमानपत्रात येत होतं त्याच्या अंदाजाने ह्याच्यावर सविस्तर चर्चा महाराष्ट्र सरकारने पाठवली आणि कुठलंही आरक्षण करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आम्हाला दिल्लीत करावी लागेल. तर इथून जोपर्यंत राज्यातून प्रस्ताव येत नाही तोपर्यंत दिल्लीत आम्ही तो कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेतं त्याप्रमाणे पुढे जाऊ. आमची तर मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने आम्ही पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड बोलतोय आणि हे नवीन नाही, गेले 10 वर्ष मीच स्वतः बोलते आणि सगळ्यात जास्त या आरक्षणावर कोण खासदार बोललं असेल रेकॉर्ड काढून बघा, सगळ्यात जास्त मीच बोलते. पिटिशन स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पुन्हा मवियावरती निशाणा साधला की बोलले मवियाच्या काळात हे झालं नाही म्हणून त्यावेळेस स्वीकारले नाही, आता आम्ही चांगलं काम केलं म्हणून ते झालं, मवियाला मराठा आरक्षण द्यायचंच नाही. महाविकास आघाडीतले अर्धेच लोक आता चंद्रकांत पाटलांबरोबर सरकारमध्ये, त्यांनी आपापसात कॅबिनेटमध्ये चर्चा करावी, पण त्या कॅबिनेटमध्ये इतकी गँगवॉर चालू असते की सगळ्यांना चॅनलमध्येच बोलावं लागतं, कारण का पार्लमेंट त्यांच्या कॅबिनेटमध्ये कोणी कुणाची बोलतच नाही असं दिसतंय तुमच्या चॅनलवरनं. कुस्ती महासंघ जो आहे तो बरखास्त करण्यात आला आहे. संजय सिंग त्यांच्या जवळचा आहे त्याला सस्पेंड केलं. मला असं वाटतं गेल्या 2-3 दिवसामध्ये जी परिस्थिती आपण सगळ्यांनी तुमच्याच चॅनलवर मी पाहिली, ज्या पद्धतीने पद्म अवॉर्ड्सवाले लोक माननीय प्रधानमंत्र्यांच्या घरापर्यंत जात होते, त्यांना विनंती करत होते, त्यामुळे त्या प्रोसेसचा तो भाग असेल. मला वाटतं पुढच्या 3-4 दिवसात आपल्याला नक्की कळेल काय झाले. ताई, रोहित पवारांची संघर्ष यात्रा उपस्थित केलेला आहे. राम मंदिराचं उद्घाटन आहे की 22 तारखेला आहे. तुम्हाला त्या संदर्भात निमंत्रण आलेलं आहे का तुम्ही जाणार आहात? आम्हाला निमंत्रण नाही आलेलं. तुम्ही जाणार आहात? नाही ना, अरे निमंत्रण नाही ना आलेलं. रोहित पवारांची संघर्ष यात्रा झाल्यानंतर त्यांचं फेसबुक अकाउंट असेल किंवा सोशल मीडियाचे अकाउंट जे आहेत ते हॅक करायला सुरुवात झाली. एक अशा पद्धतीने त्यांना ट्रोल केलं जातं आहे किंवा त्यांचे अकाउंट हॅक केले जातात, हे काय सुरू आहे? नवीन जो क्रिमिनल कायदा आणला त्याच्यात हे जर जास्ती लक्ष घातलं असतं तर जास्त योग्य झालं असतं, कारण का नवीन जो कायदा आणला आहे त्याच्यामध्ये एक खूप मोठी संधी होती, कारण का तंत्रज्ञान बदलत चाललं आहे. अनेक असे जे गुन्हे जे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहेत ते वाढणारच आहेत. आता त्याच्यावर जास्त जर भर दिला असता तर आत्ता एवढं मोठं जे क्रिमिनलचं बिल आलं आहे त्याच्यात या देशातल्या फक्त रोहित पवार नाही प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला असता. पण खूप मोठी संधी केंद्र सरकारने गमावली. काही कळव्यामध्ये जे ऑगस्ट महिन्यात सगळं मृत्यू तांडव झालं त्या रुग्णालयाच्या अधीक्षकावर कारवाई होती अशी विरोधकांची मागणी होती, आजही आहे. पण 2 छोटे डॉक्टर त्यात निलंबित करण्यात आले, आणखी काही डॉक्टरांना निलंबित केलं जाऊ शकतं, अशा पद्धतीची परिस्थिती काय प्रतिक्रिया? राज्यामध्ये तुम्ही बघताय काय तिथे जी घटना झाली त्याच्यात जे सॉफ्ट टार्गेट असतात, म्हणजे पुण्याचं बघा, एवढं मोठं ड्रग रॅकेट पुण्यात झालं, एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची केवढी बदनामी संपूर्ण राज्यात नाही देशात झाली. एवढा मोठा ड्रग माफियाबद्दल राज्याचे गृहमंत्री म्हणले की मी ते सगळं एक्सपोज करणार आहे आणि नावं घेणार आहे. मी स्वतः तुमच्याशीच पुण्यात बोलताना म्हणले होते की या राज्याचे गृहमंत्री जर ड्रग माफियाचं कंबरड मोडण्याचं काम करत असतील तर सगळं राजकारण बाजूला ठेवून आम्ही गृहमंत्र्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहू. इथल्या इन्क्वायरीचं काय झालं पुण्यामध्ये, पुढे काय झालं त्या ड्रग्सचं? काहीच नाही झालं. आरोप प्रत्यारोप झाले,
रात गई बात गई, सगळे विसरून गेले. मी नाही विसरलेले, कारण का ड्रग्ज हा एक खूप वाईट गोष्ट आहे आणि गृहमंत्र्यांनी एवढा मोठा जर पुण्यामध्ये झाला असेल विषय तर तो अर्धवट टाकून चालणार नाही. काल अजितदादांनी पुन्हा एकदा बारामती लोकसभेसंदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे की आम्ही योग्य उमेदवार बारामतीमध्ये येणार आहोत. माझ्यासाठी ही लोकशाही आहे. दडपशाही दिल्लीत चालते आणि ते दिल्लीत तर आणीबाणी चाललीच आहे. ज्या पद्धतीने आम्हाला पार्लमेंटमधून काढण्यात आलं किंवा सगळं वन वे चालतं. आता तुम्ही बघताय 4 बिलं जी पास केली त्याच्यामध्ये क्रिमिनल लॉ बिल असेल त्याचा आम्ही खडाडून विरोध केला असता जर आम्ही हाऊसमध्ये असतो तर. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनचं जे बिल आलं त्याच्यात चीफ जस्टिस ऑफ इंडियालाच त्याच्यातून काढले, म्हणजे भारत सरकारच ठरवणार इलेक्शन कमिशनचा अध्यक्ष कोण होणार. त्याच्यानंतर प्रेसवर जो घात परवाच्या बिलमुळे झालेला आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न. आणि त्याच्यानंतर फोन टॅपिंग, म्हणजे आत्ता तुमचे पेगॅसिस ऑफिशियलच करून टाकले केंद्र सरकारने. टेलिकॉमचं जे बिल आले त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे फोन करायचे ऑलरेडी टॅपवर होतं. आमचे तर आधीपासून आहेतच, आता वेलकम टू द क्लब. त्याच्यामुळे तुमचंही आता आमच्याबरोबर गिनती झाली असेल आत्तापर्यंत. पण ह्या सगळ्यामध्ये ही 4ही बिलं जी होती त्याला विरोधी पक्षातून लोकशाही मार्गाने त्यांना माहिती होतं विरोध होणार म्हणून त्यांनी काढलं. त्याच्यामुळे आणीबाणीचीच परिस्थिती झाली आहे, फक्त अघोषित ऑफिशियल नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत आमचा विरोध आज मला विचाराल तर आमची जबाबदारी वाढली आहे. ह्या देशामध्ये जर लोकशाही वाचवायची असेल तर आम्हाला पूर्ण ताकदीने लढायला लागेल आणि आम्ही लोकशाहीच्याच मार्गाने इलेक्शन लढणारे लोक आहोत. त्याच्यामुळे विरोधक तर कोणीतरी असणार आणि असलंच पाहिजे ना, असं थोडी दडपशाहीनी थोडी असतं. त्याच्या घरात ही आयडिओलॉजिकल विषय आहे. माझा आईसला पूर्ण विरोध आहे. आईस म्हणजे इन्कम टॅक्स CBI ईडी याचा गैरवापर करतात. संजय राऊत काय म्हणतात, राऊत साहेब म्हणतात की इन्कम टॅक्स CBI ईडी बाजूला ठेवा आणि इलेक्शन घ्या. नाही होत तसं. आता 150 खासदार भारताच्या इतिहासात असं झालेलं नाही. काय केलं होतं आम्ही तर काय म्हणत होतो, शेतकऱ्यांवर आणि जो हल्ला झाला त्याच्यावर चर्चा घ्या. पण केंद्र सरकारला चर्चा करायचीच नव्हती. आता पुंचमध्ये जी गोष्ट झाली आहे तुम्ही विचार करा, 5 मुलं शहीद झाली आहेत आणि हा अटॅक करताना मग एवढं सगळं जम्मू काश्मीरमध्ये चांगलं चाललं आहे, मणिपूरमध्ये काय चाललं आहे याचं उत्तर कोण देणार. जम्मू काश्मीर आणि मणिपूर हे अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहेत आणि त्याचे रेपरकशन्स फक्त तिथल्या सीमेत नाही आहेत. त्याचे कुठे ना कुठे आज नाही उद्या त्याच्या आपल्याला अडचण येणार आहे. हे तुम्ही माझं भाषण प्लीज रेकॉर्ड करून ठेवा. ही अस्वस्थता कुठेतरी दिसते. चंद्रशेखर झाली या सगळ्या पार्टीमध्ये आता भाजपच्या एका पदाधिकाऱ्याची चौकशी होते आणि संजय राऊतांनी असं म्हटलंय की हे सगळं जे पुढे येत आहे यात भाजपचे पदाधिकारी त्यांच्या नेत्यांची नावं समोर येताना संशयाची सुई आता दुसरीकडे वळताना पाहायला मिळते. सलीम कुत्ता ज्यावेळेस बाहेर आले पेरोलवर त्यावेळेस 2016ला गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होते आणि त्यांच्याच सैनी तो सलीम कुत्ता आहे तो बाहेर आला असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे. बघा, गृहमंत्री म्हणून आधी पण जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा नागपूरला मी नाही मीडिया म्हणायचा की इट इज द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. माझा डायलॉग नाही, हा मीडियामधला आहे. क्राईम कॅपिटल हे नागपूर झालेलं. आत्ताही नागपूरची बदनामी आम्ही करत नाही. नागपूरबद्दल आम्हाला इतका प्रेम आणि आदरच आहे आणि अतिशय सुसंस्कृत लोक नागपूरला राहतात. किती लोक तिथे झालेत, केवढी मोठी लीडरशिप महाराष्ट्राला नागपूरनी दिलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही बघता की नागपूरमध्ये क्राईम, देवेंद्रजी गृहमंत्री झाले की क्राईम कसा वाढतो नागपूरचा, काय कनेक्शन आहे. आणि तुम्हीच आता म्हणताय बेल मिळाली किंवा नागपूरमध्ये आत्ता पुण्याचंच बघा ना, ड्रग्ज माफियाचा मी पर्दाफाश करीन. काय झालं, 1 महिना झाला, काय झालं, काही नाही झालं. गृहमंत्र्यांनी काही केलं नाही. अहो, जालन्याचा लाठीचार्ज कोणी केला त्या महिलांवर आणि मुलांवर, याच गृहमंत्र्यांनी न केला. मग आरक्षणाला एखादा व्यक्ती जर उपोषणाला बसतो, जालन्यामध्ये जी घटना घडली ही पूर्णपणे गृहमंत्रालयाचं फेलियर आहे आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत. चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात की जे जे लोक भाजपमध्ये आले त्या सर्वांच्या गळ्यात आम्ही भाजपचा दुपट्टा जो आहे तो टाकलेला आहे आणि पुढच्या काळातही आम्ही तोच दुपट्टा सर्वांच्या गळ्यात आम्ही टाकणार आहोत. म्हणजे हे सगळे जे आहेत आता म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी असेल किंवा सेना असेल हे सगळे त्या कमळावरतीच लढणार असं त्यांचा संकेत होते. ते मला काय माहिती नाही त्यांच्यामध्ये काय चाललंय, पण एक मला फक्त वाईट एवढंच वाटतं की ज्या लोकांनी, ज्या भारतीय जनता पक्ष ओरिजिनल, आता ती भ्रष्ट जुमला पार्टी झाली आहे, आधी ती भारतीय जनता पक्ष होता, तेव्हा ज्यांनी कष्ट केले, लाट्या खाल्ल्या, आंदोलनं केली, ज्यांनी त्याग केला, ज्यांनी सतरंजा उचलल्या, ज्यांनी पक्षाचा झेंडा संघर्ष केला, ते सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कुठे आहेत.
म्हणजे ज्यांनी कष्ट केले ते आज कुठेच दिसत नाही आणि पंक्तीला आज कोण बसलेत हे पूर्ण देश बघतोय सगळीकडे. आणि आपल्या राज्यात तर तुम्ही बघताच आहे काय परिस्थिती. नाही नाही, एक मराठी पूर्ण होऊ द्या. संजय राऊत म्हणतात की लोकसभेच्या आम्ही 23 जागा लढवणार आहोत. ते 1 महिन्यापूर्वी 1 मिनिट ते 1 महिन्यापूर्वी तसं बोलले होते. नाही एनिवे जर ते 23 जागा लढवणार आहे तर तुम्ही किती जागा? तुम्ही त्याची चिंता करू नका. तुम आम खाओ पेड मत घेऊन. ठीक आहे ना, राऊत साहेब ते बोललेत. आमची अंतर्गत दिल्लीमध्ये सोनियाजी, राहुलजी, उद्धवजी, पवार साहेब, संजय राऊतजी या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली. एक 15 दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कळेल. तुमच्या एडिटोरियलचं हातलं तुम्ही सांगणार का मला? तसं आमचं कसं सांग. काही काळ बीडमध्ये जी सभा झाली मनोज जरांगे यांची त्यावेळेस पूर्ण शाळा बीडमधल्या बंद करण्यात आलेला होता. याला छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि राज्यामध्ये झुंडशाही सुरू आहे आणि सरकार त्याला पाठिंबा देते अशा प्रकारचं विधान काल छगन भुजबळ यांनी केलेलं आहे. हेच तर मी तुम्हाला सांगते. शिक्कामोर्तब करताय तुम्ही संजय राऊतांच्या स्टेटमेंटवर. हे गँगवॉर चाललं या कॅबिनेटमध्ये. संजय राऊत साहेब म्हणतात ते अगदी बरं झालं. डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. आम्ही कधी खोटे आरोप करत नाही. डेटा ड्रिव्हन. जर या राज्यातल्या सगळ्यात ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला हे बाहेर बोलावं लागत असेल याचा अर्थ आदरणीय माननीय भुजबळ साहेबांचं कॅबिनेटमध्ये कोणी ऐकतच नाही. त्यांचा मान सन्मान कॅबिनेटमध्ये होत नाही. हे तुमच्या सगळ्याच स्टेटमेंटमधून येतं ना बाहेर. आणि हे पहिल्यांदा नाही झालेलं, अनेक वेळा आधी झालेलं आहे. हे दुर्दैव आहे की ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये चर्चेला झाल्या पाहिजेत त्या दुर्दैवाने अतिशय दुःख वाटतं मला की महाराष्ट्राच्या ज्येष्ठ मंत्र्यांना TV आणि मीडियावर बोलावं लागतं आहे. याचा अर्थ कॅबिनेटमध्ये चाललं आहे काय? गँगवॉर. जे संजय राऊत साहेब म्हणत आहेत हे पुन्हा एकदा खरं झालं की यांना प्रशासन करायचंच नाही आहे. आईस, इन्कम टॅक्स, CBI, ED सगळ्या पक्ष फोडायचे, घरं फोडायची, सगळ्यांना भीती दाखवायची आणि मनमानी करायची. सर्वसामान्य माणूस त्याच्यात बरडला गेला तरी चालेल. हे सत्तेत राहिले पाहिजे. पण ठीक आहे, पण अजित पवार साहेब दावा करतात की राष्ट्रवादी माझीच आहे, कोणाचीच नाही. पण ते आता इलेक्शन कमिशनमध्ये केस चालली आहे, सुप्रीम कोर्टात केस चालली आहे. बघूया ना. काल त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की अजित पवार गटाकडनं कोण असेल तर ते म्हणले की अजित पवार गटनं आणायचं राष्ट्रवादी. म्हणलं आम्ही देखील पुढे प्रश्न विचारला की अजून ठरली नाही. ते म्हणले की मी म्हणतोय ना तर मी आजच करेन. अहो ही लोकशाही आहे. हो, लोकशाहीत प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे का नाही? दिल्लीमध्ये दडपशाही, दिल्लीवाल्यांना दडपशाही पाहिजे. आम्ही लोकशाहीवाले आहेत, प्रत्येकाला अधिकार आहे बोलायचा. हो काही काल बारामतीमध्ये अदानींवर टीका करत असताना काल शरद पवारांनी मात्र अदानींचे आभार मानले, त्यांचा आभार मानावा असं ते म्हणाले. यावरून चर्चा होती की पवार 2 भूमिका घेत आहेत का असं म्हटलं. कधी पवार 2 भूमिका घेतली? काल बोलले पण काल 2 भूमिका, दुसरी कुठली भूमिका घेतली? या सगळ्याचा महाविकास आघाडीवरती परिणाम नाही होणार का? काही होणार नाही. अहो ही लोकशाही आहे. आमच्याकडे दडपशाही नाही. म्हणलं की उठ म्हणलं की उठ आणि बस म्हणलं की बस. गलत भी अच्छा, अच्छा भी अच्छा. आमच्याकडे असं नाही. ही लोकशाही आहे. तुमच्या घरामध्ये मला सांगा कधी मतभेद होत नाहीत का? सगळे सगळ्याला हो म्हणतात का? नाही की नाही? मोकळा श्वास घेऊन लोकशाहीत लोकांना बोलायचा अधिकार आहे की नाही? इंडिया आणि महाविकास आघाडी हा लोकशाहीनी चाललेला प्रश्न. आमच्याकडे चर्चा होते. आमच्याकडे काय भीती नाही दाखवली जात की तू कर्तृत्वान असला तरी मला आवडत नाही, आऊट. आमच्याकडे तसं नाही. आमची लोकशाही आहे आणि माझ्या मते लोकशाहीमध्ये मतभेद म्हणजे काय मनभेद नाही. लोकशाहीत मतभेद असलेच पाहिजेत पण म्हणून मनभेद नसतात. ती दडपशाही नाही. दडपशाही तिकडे, आमच्याकडे नाही. तो ताई, लेकिन आपके विरोधी ये कह रहे हैं कि MBA हो या इंडिया ब्लॉक हो, ये अडानी जी को लेकर इतने क्रिटिकल है, लेकिन पवार साहब उनसे ही मदद लेते हैं. तो ये सवाल विरोधी आपके ऊपर उठा रहे हैं, उसको लेकर क्या करेंगे? विरोधी को पूछो तुम्हारे क्या राय है. और विरोधी पक्ष को ऑब्सेशन है मिस्टर पवार. उनको मिस्टर पवार से आगे कुछ दिखता ही नहीं. अच्छी बात है. थोड़ा उनको भी हेडलाइन, जब तक पवार साहब का नाम नहीं लेते हेडलाइन नहीं होती, तो अच्छी बात है. करने दो ना थोड़ा. उनको भी कुछ बोलने का हक है. ये दड़पशाही है, बोलने का अधिकार है उनको. ऐसा थोड़ी है यार कि आप एक पूछो वो भी पूछो. और हर देखो जवाब हम किसको दे सकते हैं? जो हमारे स्टेक होल्डर्स हैं. और हर व्यक्ति ने कहा तो ठीक है ना, उसकी राय हो सकती है यार. क्या दिक्कत है आपको? या किसी को भी होनी चाहिए. काल बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता. स्वतः पवार साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यानंतर पुन्हा एकदा चर्चा अशा सुरू झाल्यात की पवार कुटुंबियातील आणखीन एक व्यक्ती राजकारणामध्ये येणार आणि तसंच युगेंद्र पवार हे कोरेगाव मतदारसंघातून सुद्धा आगामी काळामध्ये तुमच्या पक्षातून निवडणूक लढवतील अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. आमच्या फॅमिलीची एवढी माहिती तुम्हाला बाहेर असते, मला आनंद वाटतो या ऐकून. एकतर
दुसरी गोष्ट, युगेंद्र पवार दरवर्षी हे करतात. तुम्ही आत्ता नोटीस केलं, ते दरवर्षीच हे कार्यक्रम घेतात. त्याच्यात नवीन काय? ताई, दादा म्हणतात की खरगे आणि मोदींमध्ये खूप मोठा फरक आहे. आता खरगेंची जी काही ज्या पद्धतीने चर्चा आहे की इंडिया आघाडीच्या संदर्भात एक चेहरा म्हणून ते पुढे येतील, मात्र मोदींची टक्कर देऊ शकतील अशा पद्धतीची. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. हो, प्रत्येकाला. आता तुम्ही मतं पण मांडायची नाही लोकांनी. तुम्ही फार दिल्लीचा इन्फ्लुएन्स व्हायला लागला तुमच्यावर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.